अक्षरांना शब्दास अर्थ देते, जोडून अक्षरांना शब्दास अर्थ देते, समृद्ध होत जाता भाषा भरास येते, शब्दात मांडले जे ते ज्ञान अमृताचे, ज्ञानेश्वरी निगाथा मन शांत वेलसाचे, बोलून माय बोली हा जन्म शुद्ध होतो, बोलून माय बोली हा जन्म शुद्ध होतो, वाचून संपदेला हा जन्म सिद्ध होतो, आव्हान अक्षरांचे पेलेल हे सुजन जो, आव्हान अक्षरांचे पेलेल हे सुजन जो, म्हणूया चला तयाला अक्षर भूषण तो, अक्षर भूषण तो, अक्षर भूषण तो. नमस्कार नमस्कार नमस्कार. महाराष्ट्र पत्रकार संघ आणि लोकव्रत प्रकाशन प्रस्तुत अक्षरभूषण या आगळ्या वेगळ्या प्रश्नमंजुषेत मी माणिक घारपुरे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज 27 फेब्रुवारी अर्थात मराठी भाषा गौरव दिन. या स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी याहून अधिक चांगला दिवस तो कोणता? आजपासून आपण या प्रश्नमंजुषा स्पर्धेस प्रारंभ करत आहोत. मराठी असे आमुची माय बोली, या माय मराठीचा गौरव आणि तिच्याबद्दल अभिमान कसा व्यक्त करावा, आणि यातूनच सुचली ही भन्नाट कल्पना. छोट्या छोट्या प्रश्नांमधून आपण आपल्या माय बोलीची मराठीची गोडी चाखणार आहोत. पण यातून आपल्याला काय मिळणार? तर आपलं मराठी विषयक कुतूहल, ज्ञान आणि जिज्ञासा सारं काही जागृत होणार आहे आणि या अभिजात मराठीचा आवाज जगभरात घुमणार आहे. तर तयार आहात ना? मग चला तर मग खेळूया मराठी स्पर्धा अक्षरभूषण. या स्पर्धेसाठी आम्ही 4 गट बनवले. पहिला गट आहे उपमा, दुसरा गट आहे उत्प्रेक्षा, तिसरा गट आहे रूपक, चौथा गट आहे श्लेष. सर्वप्रथम मी आजच्या भागात सहभागी होणाऱ्या सगळ्या स्पर्धकांना विनंती करते की त्यांनी आपली थोडक्यात ओळख करून द्यावी. उपमा गट. नमस्कार, मी अदिती देशमुख, नागपूरला असते. सेंटर पॉइंट स्कूलला मानसशास्त्रीय समुपदेशिका आणि शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि थोडं बहुत लिहिण्याची आवड आहे. राष्ट्रसेविका समितीचं काम करते. स्पर्धेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. उत्प्रेक्षा गट. धन्यवाद. नमस्कार, मी ज्योती चौधरी, मी नागपूरला असते आणि दूरदर्शनला तसंच विविध चॅनलसाठी मी एक निवेदिका म्हणून काम करते आणि मला लिखाणाची आवड आहे. माझ्या एका पुस्तकाला पद्मगंधा प्रतिष्ठानच्या राम भोंडे हे राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच प्राप्त झालेला आहे. तुमचं खूप खूप स्वागत. रूपक गट. नमस्कार, मी सुरभी धोंगडी, मला लिखाणाची आणि वाचनाची आवड आहे. तसंच राष्ट्रसेविका समिती आणि भारतीय शिक्षण मंडळाचं काम करते. स्पर्धेत तुमचं खूप खूप स्वागत. श्लेष गट. नमस्कार, सुवर्णा कुलकर्णी, गेल्या 19 वर्षांपासून माध्यमिक शिक्षिका म्हणून काम करते. सोबतच लिखाणाची आवड आहे आणि ऐकायलाही आवडतं, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आवडतो. माझ्यासाठी आजची स्पर्धा ही पर्वणी आहे की आपल्याला मराठी किती कळतं त्याचं टेस्टिंग आज होणार आहे, त्यासाठी खूप आनंद झाला आहे. धन्यवाद. स्पर्धेत तुमचं खूप खूप स्वागत. आपण आता स्पर्धेचे नियम बघणार आहोत. एकूण 4 फेऱ्यांचा हा भाग असेल.
प्रत्येक गटाला प्रश्न विचारला जाईल आणि त्यानुसार गुण दिले जातील. कोणत्याही फेरीत उत्तर न दिल्यास गुण वजा होणार नाही. प्रश्न विचारल्यावर कोणत्याही गटाला उत्तर देता आलं नाही तर पुढच्या गटाकडे प्रश्न वळवला जाईल, मात्र त्या बरोबर उत्तराचे गुण त्याला मिळणार नाही. प्रत्येक गटाला उत्तर देण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ मिळेल. ज्या गटाला प्रश्न विचारलाय त्यांनीच उत्तर द्यावे, इतरांनी नाही. समोर कोणत्याही प्रकारचे कागद, मोबाईल, पुस्तक ठेवू नये. प्रश्नमंजुषा स्पर्धेत बदल करण्याचे किंवा तत्सम काही निर्णय घेण्याचे संपूर्ण आयोजकांचे अधिकार राखीव आहेत. आयोजकांचा निर्णय हाच अंतिम राहील. चला तर मग पहिल्या फेरीला आरंभ करूया. मराठी भाषेच्या सौंदर्यात म्हणी या विशेषत्वानं भर घालत असतात. याच म्हणींची आपण आता उजळणी करणार आहोत. मी प्रत्येक गटाला 2 प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी 5 गुण असतील. तुम्हाला आम्ही एका म्हणीची सुरुवात दाखवू आणि तुम्हाला ती म्हण पूर्ण करावी लागेल. यासाठी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ आहे आणि 5 गुण मिळतील. यातला दुसरा प्रश्नही म्हणींवरच आधारित आहे. आम्ही तुम्हाला संक्षिप्त रूपात म्हण सांगू आणि तुम्हाला ती ओळखायची आहे. एक छोटस उदाहरण सांगते. चोमचा म्हणजे चोराच्या मनात चांदणं. या प्रश्नासाठीही तुमच्याकडे 30 सेकंद राहतील आणि 5 गुण मिळतील. उपमा गट तयार आहात ना पहिल्या फेरीसाठी? तर तुमचा प्रश्न असा आहे, वासरात लंगडी काय शहाणी. वा, बरोबर, अभिनंदन. तुमचा यातलाच दुसरा प्रश्न आहे. प पा ती अशी अक्षरं तुम्हाला मिळाली आहेत. बघा उरलेले आहेत फक्त 11 सेकंद. नाही 5 4 3 1. उपमानंतर उत्प्रेक्षा गटाला याचं उत्तर येत आहे का? देऊ शकता उत्तर, पण गुण मिळणार नाहीयेत. नाही. 5. उत्प्रेक्षानंतर या आपण विचारूया रूपक गटाला याचं उत्तर येत आहे का? नाही. त्यानंतर मी श्लेष गटाकडे जाते. श्लेष गटाला येत आहे याचं उत्तर? पळसाला पाणी पिणंच. वा, अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. उपमा गटाला या फेरीत मिळाले आहेत 5 गुण. उत्प्रेक्षा गट तयार? ओके. आपण उत्प्रेक्षा गटासाठी काय प्रश्न आहे तो बघूया. उत्प्रेक्षा गटासाठी हा आहे पहिल्या फेरीचा प्रश्न. पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. लहान तोंडी मोठा घास. उत्प्रेक्षा गटासाठी पुढचा प्रश्न काय बघूया. दाखव. तुम्हाला मिळालेली अक्षर होती बु
का आ. बुडत्याला काठीचा आधार. बुडत्याला काडीचा आधार असतो, काठीचा नाही. पण 5च गुण म्हणजे त्यांना मिळाले आहेत असं धरू. तर आपण बघितलं, ही म्हण आहे बुडत्याला काडीचा आधार. काडी आणि काठी या 2 शब्दांमधल्या फरकाने सुद्धा आपण चूक करू शकतो. यानंतर आपण जातोय रूपक गटाकडे आणि रूपक गटासाठी आपला प्रश्न काय आहे बघूया. रूपक गटासाठी हा आहे आपला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. दिव्याखाली अंधार. दिव्याखाली अंधार. पण इथे मात्र मार्कांचा लख प्रकाश पडलेला आहे. दिव्याखाली अंधार असला तरी तुम्हाला मिळाले आहेत 5 मार्क. यानंतर पुढचा प्रश्न काय आहे बघूयात आपण तुमच्यासाठी. उ पा ख फा असे काही अक्षर आहेत आणि आता तुमची वेळ सुरू झाली आहे. पंचवीस, 20, 15, 10, 5. वेळ संपलेली आहे. तर येत आहे का? आपण देतोय पुढच्या गटाकडे हा प्रश्न. पुढच्या गटाकडे आपण नेऊया. पुढचा गट आहे श्लेष. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत आहे का? गुण अर्थातच मिळणार नाही आहेत, पण तरी तुम्ही सांगू शकता उत्तर येत असल्यास. श्लेष गट. प्रयत्न. उथळ पाण्याला खळखळाट फार. उत्तर बरोबर आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. पण आता श्लेष गटासाठीचे प्रश्न आहेत, तेव्हा श्लेष गट उत्तम पद्धतीने खेळेल ही खात्री आहेच आपल्याला. बघूया त्यांच्यासाठी काय प्रश्न आहे नेमका. तर पुढील म्हण पूर्ण करा. साखरेचे खाणार त्याला देव देणार. साखरेचे खाणार त्याला देव देणार. काय वाटतंय, उत्तर बरोबर आहे का चुकलंय? 100% बरोबर. बघूया आपण काय होतंय नेमकं. तर तुम्हाला या उत्तरासाठी 5 गुण मिळालेले आहेत आणि त्यानंतर तुमच्यासाठी नेमका पुढचा प्रश्न काय ते आपण आता बघणार आहोत. तर तुमच्यासाठी नेमका पुढचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर येत आहे का बघूया. पुढील म्हण पूर्ण करा. श्लेष गट तयार आहे ना? तयार? हो तयार. कुशेवा. 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 उरलेले आहेत फक्त 15 सेकंद. हो. 5 सेकंद. माफ करा, तुमची वेळ संपलेली आहे. कुत्र्याचे शेपूट वाकडे. पण वेळ संपल्यानंतर तुम्ही उत्तर दिलं. उत्तर बरोबर आहे तुमचं, पण वेळ आपली संपलेली असल्यामुळे तुम्हाला आता याचे गुण मात्र देता येणार नाहीत. त्याबद्दल क्षमस्व. आणि इथे आपली ही पहिली जी फेरी होती ती इथे आपण संपवतो आहोत. तर यानंतर पुढच्या फेरीकडे जाऊयात. आपण आता दुसऱ्या फेरीकडे वळूया. भाषेची समृद्धी.
भाषेची समृद्धी ही तिच्यातल्या शब्दसंग्रहावर अवलंबून असते. आपली मराठी भाषा ही जगातल्या अत्यंत समृद्ध भाषांमध्ये गणली जाते, कारण आपल्या भाषेत एकाच शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत. या दुसऱ्या फेरीत आपण याच समृद्धीला भेटणार आहोत. मी तुम्हाला 4 शब्दांचे अर्थ विचारणार आहे. प्रत्येक योग्य उत्तराला 5 गुण मिळतील. या फेरीत तुम्ही 20 गुण मिळवू शकता. पहिल्यांदा मी उपमा गटाला विचारणार आहे. उपमा गटासाठी पहिला शब्द आहे आई. आई या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा. जननी. बरोबर. उपवन. उद्यान. बरोबर. ठेकेदार. ठेकेदार. इंग्रजी शब्द आठवतोय. ठेकेदार नाही, इंग्रजी नाही. कंत्राटदार किंवा मक्तेदारी. आस. 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 आशा. बरोबर. आता पुढच्या गटाला मी प्रश्न विचारणार आहे. उत्प्रेक्षा गटासाठी पहिला शब्द आहे अग्नी. वन्नी. काय काय? वन्नी. 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 बरोबर. इशारा. इशारा. सूचना. घोडा. अश्व. डोके. डोके. मस्तक. बरोबर. पुढचा गट आहे रूपक. रूपक गटासाठी पहिला शब्द आहे आनंद. हर्ष. बरोबर. अरण्य. जंगल. झेंडा. ध्वज. कावळा. काक. बरोबर. श्लेष गटासाठी पहिला शब्द आहे अविरत. सतत, अविश्रांत. बरोबर. आकाश. नभ. बरोबर. जिव्हाळा. माया, प्रेम. किल्ला. गड. बरोबर. अभिनंदन सगळ्यांचं. या फेरीमध्ये उपमा गटाला 15 गुण मिळाले आहेत. उत्प्रेक्षा गटाला 20 गुण मिळाले आहेत. रूपक गटाला 20 गुण मिळाले आहेत आणि श्लेष गटालाही 20 गुण मिळाले आहेत. आता आपण आपल्या तिसऱ्या फेरीकडे वळूया. मराठी साहित्याचे अनेक प्रकार आपण वाचतो, आपण लिहितो. कवितांनी मराठी साहित्याला खूप संपन्न केलंय. आम्ही या तिसऱ्या फेरीत या काव्य सागरातून काही वेचक ओळी तुमच्यासाठी आणल्याय. तुम्हाला एक ओळ दिली जाईल आणि त्याच्या पुढची ओळ तुम्ही सांगायची आहे. बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 5 गुण मिळतील आणि त्या कवितेच्या रचनाकाराचं नावही जर तुम्ही बरोबर सांगितलं तर तुम्हाला 10 गुण मिळतील. असे म्हणजे ह्या एका ओळीसाठी तुम्हाला 10 गुण तुम्ही जास्तीत जास्त मिळवू शकता. भैरवीजी, उपमा गटासाठी कोणती ओळ काढली आहे तुम्ही? उपमा गटासाठी तिसऱ्या फेरीचा हा प्रश्न आहे आणि या पुढील कवितेची ओळ पूर्ण करा व कवी कवयित्री यांचे नाव ओळखा असा हा प्रश्न आहे. ही आहे पहिली ओळ आणि तुमची वेळ सुरू झाली आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. ही कविता आहे कुसुमाग्रजांची. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. तर मला वाटतं की सगळ्यांनाच कळलेलं आहे हे की अदितीजींना या प्रश्नाचे त्यांनी दोन्ही ऑप्शन्स सांगितले, म्हणजे कवी कवयित्रीचं नावही ओळखलं आहे त्यांनी आणि त्याचबरोबर त्यांनी पूर्ण अख्खी कविता आपल्याला म्हणून दाखवली आहे. तर यांना मिळत आहे 10 गुण. उत्प्रेक्षा गट तयार? ओके. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न.
तर उत्प्रेक्षा गटासाठी तिसऱ्या फेरीचा प्रश्न आहे हा. छानी माझी सोनुकुली ती कुणाकडे ग पाहत होती. तुमची वेळ सुरू झालेली आहे आता. मला वाटतं ही बालकवींची कविता आहे, बाकी मला कविता नाही आठवत. तुम्ही विचार करू शकता. तुमच्या हातात अजून 10 सेकंद आहेत. नाही, वेळ संपलेली आहे. आणि छानी माझी सोनुकुली ती कुणाकडे ग पाहत होती. ज्योतिजींनी उत्तर देताना कवीचं नाव सांगितलेलं आहे, पण अजून कवितेची ओळ पूर्ण करायची आहे. यानंतर उत्प्रेक्षा गटानंतर आपण संधी देणार आहोत रूपक गटाला. गुण मिळणार नाही आहेत, पण जर तुम्ही ओळ पूर्ण करू इच्छित असाल तर करू शकता. रूपक गटाला काही याचं उत्तर येत नाहीये. त्यानंतर आपण संधी देतो आहे श्लेष गटाकडे. श्लेष गट. फुलराणी ती खेळत होती, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत नाही, होती. याच्यानंतरची ओळ ती नाहीये. अरे त्याच्यानंतरचीच ओळ सांगायची का? हो, अर्थात. आपण ओळ पूर्ण करा असाच खेळ ठेवलेला आहे ना. तर अदिती मी छानी माझी सोनुकुली ती कुणाकडे ग पाहत होती, कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून, तो रविकर का गोजिरवाणा, आवडल्या आमच्या राणींना, लाज लाजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी. बालकवी. तर आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे. मात्र ज्योतिजींना या फेरीचे गुण जे मिळत आहेत ते किती ते बघूया आपण. ज्योतिजींना मिळाले आहेत 5 गुण, कारण एक भाग त्यांनी पूर्ण केला नाही त्यामुळे. तर यानंतरचा जो गट आपल्या समोर आता येतोय, ज्या गटासाठी आपण प्रश्न विचारणार आहोत, तो गट आहे यानंतर रूपक गट. तर रूपक गट तयार. रूपक गटासाठी आपला प्रश्न. तिची उलुशीचं चोच तेच दात तेच हात. नाही. बोला. काही येतंय, काही सुचतंय, काही आठवतंय साधारण. तर वेळ संपलेली आहे आपली. कोणी आणखीन उत्सुक आहे याला? बहिणाबाईंची कविता आहे. बरोबर. खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, पिलासाठी तिनं जीव झाडावर टांगला. देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला. याच्यानंतरची ओळ आठवते का कोणाला? तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ, ओठ असं काहीतरी त्याचं यमक. फुले दिले रे देवाने 10 हात 10 बोट, 2 हात 10 बोट, 10 बोट. बरोबर. तर हा जो प्रश्न होता आपला, या प्रश्नाचं उत्तर सुरभीजींना म्हणजे रूपक गटाला आलेलं नाही, त्यामुळे आपण त्यांना कुठलेही गुण देऊ शकत नाही आहोत. ओके. तर श्लेष गटासाठी आपला हा प्रश्न आहे. तिसऱ्या फेरीचा प्रश्न. पुढील कवितेची ओळ पूर्ण करा. कवी कवयित्री कोण आहेत नेमके ते ओळखा. तुला घेईन ओलके मखमलीचे. नाही.
विचार करू शकता तुम्ही. आपल्याकडे आणखीन 22, 21 सेकंद, 20 सेकंद. ट्रेस नाही लागत आहे आता सध्या. आठवताय काही कोणाला? बाहुली अशी कविता आहे ना ती. नाही. श्लेष नंतर उपमा गटाकडे हा प्रश्न जातोय. आठवताय काही? तोंडात आहे ती कविता. खूप प्रसिद्ध गाजलेली अशी कविता आहे. आणि तसंही आता आपण आपलं शेअरिंग थांबवलेलं आहे, म्हणजे त्या फेरीचं. त्यामुळे मला वाटतं आता आम्हीच त्याचं उत्तर द्यायला हरकत नाही. कविता आठवते पण लाईन नाही आठवते. कुठली आहे सांगा कविता. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या. बरोबर. कोणाची कविता आहे ही आठवत आहे? कवी बी यांची कविता आहे ही. गाई पाण्यावर. मुरलीधर गुप्ते. बरोबर. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या. आणि तुला घेईन पोलके मखमलीचे, कुडी सोन्याची फुल सुवर्णाचे. ही होती आपली तिसरी फेरी. आणि या तिसऱ्या फेरीत मला वाटतं फक्त उपमा गटाला मिळत आहेत तिसऱ्या फेरीत किती गुण? 10 गुण मिळाले आहेत. उत्प्रेक्षा गटाला 5 गुण मिळाले आहेत. आणि रूपक आणि श्लेष गटाने काहीही मिळवलेलं नाहीये. पण हरकत नाही, आपल्याकडे अजून चौथी फेरी आहे. त्या फेरीत त्या मिळवू शकतात. तर आपण आता चौथ्या फेरीकडे वळूया. साहित्य पंढरीच्या अनेक वारकऱ्यांना आपण जाणतो. त्यांची पुस्तकं हीच त्यांची विठ्ठल सेवा आहे. या सेवेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे हे जाणण्यासाठी या फेरीत मी तुम्हाला 5 पुस्तकांची नावं सांगणार आहे. तुम्ही त्या पुस्तकाच्या लेखकाचं किंवा लेखिकेचं नाव सांगायचं आहे. एका बरोबर उत्तराला 2 गुण मिळतील. आणि ही द्रुतगती फेरी आहे, म्हणजे तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ दिला जाणार नाहीये. मी प्रश्न विचारणार आणि तुमचं उत्तर ताबडतोब यायला हवं. चला तर मग मनातल्या वाचनालयात एक फेरफटका मारूया आणि सुरू करूया चौथी फेरी लेखक ओळखा. उपमा गट, तुम्हाला आधी उत्तर द्यायचंय. तुमचं पहिलं पुस्तक आहे अग्निपंख. APJ अब्दुल कलाम. तारफुला. नाही माहिती. पूर्वरंग. पु ल देशपांडे. दोस्त. नाही माहिती. गरुड झेप. नाही. तुम्हाला 4 गुण मिळालेत या फेरीमध्ये. उत्प्रेक्षा गटासाठी पुढचा पुस्तकांचा संच झेंडूची फुले. आमचा बाप आणि आम्ही. पाझर. बटाट्याची चाळ. अछूत. क्षमस्व, तुम्हाला याच्यात गुण नाही मिळालेले. पुढचा गट आहे रूपक. मुसाफिर. नाही. पानिपत. ग्राम गीता. गाडगे महाराज. तुकडोजी महाराज आहेत. राऊ. नाही. बलुत. नाही. तुम्हाला पण याच्यात गुण नाही मिळालेले. पुढचे प्रश्न आहेत श्लेष गटासाठी. स्वामी. रणजित देसाई. वारणेचा वाघ. दया पवार. नाही. अण्णाभाऊ साठे. महानायक. विश्वास पाटील.
वळीव, शंकर पाटील. बरोबर. आणि सखी, वेळ संपलीये. सखी शिरीष कुलकर्णी सरांचं पुस्तक. तर आता आपल्या चारही फेऱ्या झालेल्या आहेत. पाहूया कुणाला किती गुण मिळाले आहेत. भैरवीजी कृपया गुणतालिका दाखव. तर ही आपली गुणतालिका आहे. पहिल्या फेरीत उपमा गट 5 गुण, 15 गुण, 10 गुण, 4 गुण. उत्प्रेक्षा गट 5 गुण, 20 गुण, 5 गुण. आणि रूपक गट 5, 20. आणि श्लेष गट 5 गुण, 20 गुण. त्याच्यानंतर 6 गुण. अशा तऱ्हेने आपले आजचे जे गुण आहेत ते आपण आता इथे सगळ्यांना दाखवलेले आहेत. तर अक्षरभूषणच्या पहिल्या भागाच्या विजेत्या आहेत अदितीजी देशमुख, ज्या उपमा गटात होत्या. अदितीजी तुमचं खूप खूप अभिनंदन. तर मंडळी, धन्यवाद. हा होता आपल्या अक्षरभूषण स्पर्धेचा पहिला भाग. दुसऱ्या भागासाठी आम्ही प्रवेशिका मागवल्या आहेत. प्रवेशिकांचा ओघ वाढायला लागलाय. यातूनच आम्ही 4 नवीन स्पर्धक निवडू आणि अक्षरभूषण प्रश्नमंजुषेचा दुसरा भाग घेऊन लवकरच तुमच्या समोर येऊ. तोपर्यंत मराठी बोलत राहा, वाचत राहा, लिहित राहा. धन्यवाद.